मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप सेना युती तुटणार की टिकणार अशी चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर प्रहार केलाय। जेव्हा मी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होईन तेव्हा मुंबईकर म्हणतील की नागपूरच्या माणसानंच मुंबई बदलून दाखवली असं वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय। नागपूर भूषण फाउंडेशन तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते फडणवीसांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। मला तर शेवटी माझ्या गावीच जायचं आहे। माझं गाव नागपूरच आहे। मी शेवटी नागपूरमध्येच जाणार आहे। कुठे गेलो तरी माझ्या जीवनातला शेवट हा माझ्या नागपूरमध्येच होणार आहे, कारण नागपूरशिवाय माझ्याकरता दुसरं कुठलं शहरच नाही आहे। पण मी हे त्यांना बजावून सांगितलं की ज्या दिवशी मुख्यमंत्री पद सोडेल त्या दिवशी मुंबईच्या लोकांना हे लक्षात ठेवावं लागेल की नागपूरमधनं आलेल्या एका माणसाने मुंबई बदलून दाखवली। नोटाबंदीनंतर पहिल्यांदा नाशिकच्या नोट प्रेसच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली। नोटाबंदीनंतर चलन तुटवडा भरून काढण्यासाठी नोट प्रेसचे कर्मचारी रात्रंदिवस काम करतायत। आठवड्याची सुट्टीही इथल्या कामगारांना मिळाली नाही। मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच रविवारी नोट प्रेसच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला। मुद्रणालय प्रशासन आणि कामगार नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर सुट्टीचा निर्णय घेण्यात आला। नोटाबंदीनंतर आजवर कामगारांनी विविध मूल्याच्या 105 कोटी नोटा छापल्या। नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता भाजपनं महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे। नागपूर महानगरपालिकेची सत्ता पुन्हा भाजपच्या ताब्यात द्या। 2019 मध्ये देशात नागपूरचाच बोलबाला असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात अनेक विकास कामांचं भूमिपूजन केलं। प्रधानमंत्री आवास योजनेचं भूमिपूजन, झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटप, बिनाकी जलतरण तलावासोबतच झुलेलाल स्पोर्ट्स सेंटरचं लोकार्पण यावेळी पार पडलं। नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांविरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईवर राजकीय पडसाद उमटू लागलेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पोलिसांना खडेबोल सुनावलेत। नागपुरात काही प्रमाणात पोलिसांची कारवाई सोनारानं काटेकोरपणे सोनं मोजावं अशी होती। काही प्रकरणात काटेकोरपणे कारवाई करण्यापेक्षा समजूत घालणं गरजेचं असतं। मात्र पोलिसांनी समजूत घालण्यापेक्षा आगीत पेट्रोल टाकलं असं गडकरींनी म्हटलंय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचा समाचार घेतला। जैसे सोना तोलते वैसे कायदा इंप्लीमेंट करने की कर्तव्य की भूमिका पुलिस अधिकारी लेते हैं, वो गलत नहीं है। कुछ प्रॉब्लम्स ऐसे हैं कि हमने उसके ऊपर प्रैक्टिकली सोचते तो वो उसी समय सॉल्व भी हो सकते हैं, और हम लोगों की प्रयास ये होता है कि सॉल्व होने के बजाय और आग में पेट्रोल डालने का काम समझते हुए या न समझते हुए होता है। एकीकडे नितीन गडकरींनी पोलिसांना खडेबोल सुनावले तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलिसांचा समाचार घेतला। पोलिसांना विश्वासार्हता टिकवायची असेल तर पोलिसांना त्यांची कार्यपद्धती बदलावी लागेल। इंग्रजांच्या काळातील पोलिसिंग आता चालणार नाही। नागरिकांना पोलीस ठाण्यात येताना न्यायाचा भरोसा यायला हवा असं मुख्यमंत्री म्हणाले। पीडित महिलांसाठी नागपूर पोलिसांनी सुरू केलेल्या भरोसा सेलच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते। कोल्हापुरात साकारण्यात आलेला बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आज कल्याणमध्ये दाखल होईल। तसंच आज कल्याणमध्ये या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात येईल। कल्याण इथल्या काळा तलाव परिसरात 8 तारखेला या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं हा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला असून गेल्या वर्षभरापासून या पुतळ्याचं काम सुरू होतं। लोढा समितीनं बीसीसीआयला केलेल्या शिफारशींप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज अंतिम आदेश देण्याची शक्यता आहे। बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात खोटी साक्ष दिल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल।